आता या सगळ्यामध्ये अनुष्ठानाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो मग? कारण एवढं सगळं जर तुम्ही चेंज करतोय आपण, कारण डाएट चेंज करतोय, गोष्टी चेंज करतोय, तर शरीरावर असा काय परिणाम होतो? शरीरावरती याच्या अनेक प्रकारे, नुसती शरीरावरतीच नाही, मानसिक लेवलवर, बौद्धिक लेवलवर, शारीरिक लेवलवर व आपल्या आत्मिक जीवात्म्यासाठी अशा अनेक लेवलवर याचे परिणाम होतात. जेव्हा तुम्ही अनुष्ठानाला बसतात, सर्वप्रथम तर तुमची दिनचर्या बदलली जाते. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जेव्हा उठतात, तुमच्याकडून योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हे करून घेतलं जातं आणि याचा परिणाम आपल्या सर्व मेटाबॉलिझमवरती होतो. तुमची रेस्पिरेटरी सिस्टम असेल, म्हणजे श्वसन संस्था असेल, ही मजबूत होते. तुमची न्यूरो सिस्टम असेल, तुमची नर्वस सिस्टम असेल, या नर्वस सिस्टमवरती सुद्धा या सर्व साधनेचा परिणाम होतो. तुमच्या स्मरणशक्ती असेल, या स्मरणशक्तीवरती याचा परिणाम होतो. ॲक्युरेसी ज्याला आपण म्हणतो, स्मरणशक्ती वाढण्यासाठी तर ध्यानधारणा, योगा ही मदत करतच, ऑफकोर्स मदत करतं. तर त्याचप्रमाणे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमवरती त्याचा विशेषतः परिणाम होतो. कारण तुम्ही जे योगिक क्रिया करतात या अनुष्ठानादरम्यान, तर त्याच्यामध्ये तुमची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल, अडथळे असतील, तर ते दूर होतात. म्हणजे कमी भूक लागणे किंवा भूकच न लागणे किंवा मग अनावश्यक वजन असणे, अनावश्यक चरबी असणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं दूर होतात. तर जसं तुम्ही बोलता प्राणायाम हा गोष्ट बोलली, अनुष्ठानामध्ये आपण प्राणायाम घेतो, तर अनुष्ठानामध्ये कुठले प्राणायाम घेतले जातात आणि त्याचा मला किंवा एखाद्या सामान्य माणसाला काय फायदा होऊ शकतो? अनुष्ठानामध्ये प्रामुख्याने ब्रह्ममुहूर्तावरती अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो, जो कुणीही करू शकतं. हा बेसिक प्राणायाम आहे. तर या प्राणायामाचा फायदा म्हणजे हे आपलं बॅलन्सिंग करण्यासाठी, मनाचा समतोल. त्याचप्रमाणे जगद्गुरू जनार्दन स्वामी सांगायचे की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या नाड्यांच्या शुद्धीकरणासाठी प्राणायाम महत्वाचा मानला जातो. तर बेसिक प्राणायाम हा अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो. त्याच्यामध्ये मनाचा समतोल असेल, आपल्या चित्ताचा समतोल असेल, चिडचिडेपणा असेल, अशा अनेक गोष्टीवरती समतोल करण्याचं काम करतं बेसिक प्राणायाम अनुलोम विलोम करतो. त्यानंतर भस्त्रिका आणि कपालभाती हे प्राणायाम केले जातात. आता हे जे प्राणायाम आहेत, या प्राणायामाचे तर अनेक फायदे सांगितले जातात. असंख्य रोगांना बरे करण्याची क्षमता एकट्या कपालभाती प्राणायामामध्ये सांगितली जाते. अनुलोम विलोम प्राणायामाचे अनेक आजार त्यामुळे जातात. जसं की एक आजार आम्ही सांगू शकतो, पॅरालिसिस आहे. पॅरालिसिस ज्याला झाला, त्यांनी अनुलोम विलोम प्राणायाम जर कंटिन्यू केला 1 वर्षापर्यंत, तर तो पूर्णपणे रिकवर होतो. असे अनेक आजार आहे की ज्या आजारांवरती हा प्रभावकारी प्राणायाम आहे, आपलं बॅलन्सिंग करणारा हा प्राणायाम. त्यानंतर भस्त्रिका आणि कपालभाती जे प्राणायाम आहे, हे तर असंख्य रोगांवरती उपचार करणारे प्राणायाम आहेत. त्यामध्ये कॅन्सर सारख्या आजारांच्या ज्या क्लॉटिंग्स असतात, या आजारांच्या ज्या क्लॉटिंग आहे, त्याचं पाणी करण्याची क्षमता कपालभाती प्राणायामामध्ये आहे. असे अनेक आजार आहे, अनेक आजार सांगण्यात येतील. तुमचं जसं आम्ही सांगितलं की तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला पॉवरफुल करण्याचं काम हा प्राणायाम करतो. त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टमला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. नर्वस सिस्टमला सुरळीत करण्याचं काम हा कपालभाती प्राणायाम करतो. तर हे गुरुजी आपल्या प्रवचनामध्ये सांगत असतात आणि दररोज कमीत कमी 5 प्राणायाम हे प्रत्येक भक्ताकडून आग्रहाने करून घेतले जातात. आता जसं आपण बोललो की फलाहार केला जातोय अनुष्ठानमध्ये, मग त्या फलाहाराचा पण काही फायदा होताना दिसतो का, किंवा काय फायदा होऊ शकतो का? कारण एकंदरीतच मला रोज पिझ्झा बर्गर खायची सवय असते किंवा महिन्यातून आठवड्यातून मी ते खातोय, मग असं मला एकदम करायला जमेल का? तुम्ही अगदी बरोबर बोलला की नेहमी आपण फास्ट फूड खातोय, जंक फूड खातोय. तर या जसं आपण एखादी गाडीची सर्व्हिसिंग करतो, या शरीराला त्याच प्रकारे सर्व्हिसिंगची गरज असते. आणि जेव्हा आपण ह्या राजस तामस आहाराकडून सात्विक आहाराकडे आपण जेव्हा जातो, तर ते दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीराची एक सर्व्हिसिंग आहे. तर या अनुष्ठानामध्ये बरेच जण फळावरती 7 दिवस उपवास करतात, बरेच जण दुग्धाहार घेतात. ज्यांना हे कठीण व्रत जमणार नाही, ते एक भुक्ती असतात, म्हणजे एक वेळ सात्विक आहार घेऊन करतात, उपवास करतात. त्याचप्रमाणे तिथं भगर आणि कढी सारखा जो आहार दिला जातो, ज्या आहाराला नॅचरली मेटाबॉलिझम सिस्टम जी आहे, या सिस्टमला शुद्ध करणारा जो आहार मानला जातो, ऑलरेडी असा शुद्ध आहार या ठिकाणी दिला जातो. त्याचप्रमाणे जे काही साधक असतात ते पाण्यावरती सुद्धा 7 दिवस पूर्णपणे पाण्यावरती राहून
अनुष्ठान करतात. तर ह्या जंक फूड करून या आहाराकडे हे अनेकांना का आवडतं की त्या जो इतर रोगी बनवणारा जो आहार आहे तो घेऊन घेऊन त्यांची सिस्टम सर्व्हिसिंगवर आलेली असते. आणि जेव्हा माणूस या अनुष्ठानामधून 7व्या दिवशी बाहेर येतो त्याला स्वतःला जाणवते की माझ्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची एनर्जी संचालित झाली आहे, माझी मनोबल वाढलं आहे, माझी संकल्पशक्ती वाढली. एखादी गोष्ट कॅन्डू वृत्ती ज्याला आपण म्हणतो, मी ही गोष्ट करू शकतो अशी करण्याची जी वृत्ती आहे किंवा आपले जे राहिलेले संकल्प जे अपूर्ण आहेत ते करण्याची शक्ती, तो एक एनर्जी घेऊन बाहेर पडतो. हे प्रत्येकाला तो अनुभव होतो. नक्कीच. पण आता तुम्ही अनुष्ठानामध्ये